हॅलो, कुठं आहे साव? बांधकामावर आहे, रक्षाबंधनची सुट्टी कटलो म्हणते तिने. मी चहा घेऊन आलतो. बरं राहू दे, ते इकडे या की घराकडे 2 मिनिटं राखी बांधून घेऊन जावा. आता मीना येऊन गेल्या, मेघा येऊन गेल्या, आणि कोण आले आता? आता नगीना आल्या. कोण नगीना? ती पलीकडे आपल्यात कोण राहते माहितीये काय? हा, त्यांच्याकडनं राखी बांधून घ्या जरा. 2 मिनिटं या. कशाबद्दल खरं? कशाबद्दल म्हणजे उठसूट जायचं 100 वेळा त्यांच्या घरात. काय प्रॉब्लेम आहे काय? काय बंद पडलंय काय? मोटर बंद पडल्या काय? काय लिकेज झाले काय? काय बघायला जायची काय गरज नसते काय? चांगला आहे म्हणूनच कूळ ठेवलंय आपण. काय 100 वेळा जायचंय तिथं? खरं आता काळजी घ्यायला नको? नाही काळजी घ्यायची. तिला इथे तिची काळजी घ्यायला तिचा नवरा आहे, तिची घरातली सगळी आहेत, काळजी घेतात. मग मला सांग, जबरदस्तीने मला बहिणी का वाढवाल्या? तिच्या मनात जर नसलं तर मला भाऊ करून घ्यायचं. तिच्या बी मनात आहे आणि तुमच्या बी मनात नसलं तरी पण ते करायचं आहे तुम्हाला. या घराकडे. आम्ही राखी बांधून घेणार नाही. मला विनाकाराच्या बहिणी वाढवू नकोस. का? कशाबद्दल? कशाबद्दल? मग उद्यापासून का नाही शोले मधला ठाकूर होऊन फिरायचं तुम्ही गावातनं. हा, तुमचा एक हात कसा काढतो बघा तो. का खरं? का जबरदस्तीने? का तुला काय वेगळं दिसलंय सांग बघू. अप्रूबाई म्हणून दुसऱ्याच्या घरात गेलो तुम्ही घराकडे यायचं आणि राखी बांधून घ्यायचं, नाही तर उद्यापासून शोले मधला ठाकूर. हा, राखी बांधून मी घेतो आणि इथं गळ्याला पण राखी. मग उठ्या राखी कशी बांध माहिती काय? कंटेनर मधनं यायला पाहिजे राखी. अशी कंबरला बांधायची आणि मी ओढत नेतो रस्त्यानं, म्हणजे डायरेक्ट दिसते, झूम करून दिसते लोकांनी माझी बनायची.